हो, तो प्रसंग, ते दिवस मी आजही विसरू शकत नाही, कदाचित कधीही नाही। एकाच ठिकाणी प्रदीर्घ सेवेनंतर माझी एका नवीन शाळेत बदली झाली। ना परिसर परिचयाचा, ना तिथले शिक्षक परिचयाचे, ना तिथले लोक परिचयाचे, सर्व काही अनोळखी होतं माझ्यासाठी। त्यानंतर मी नियमित शाळेत जाऊ लागलो। पुढे ये थोडंसं। महानगरपालिकेची निवडणूक किती वर्षांनी होते? त्यानंतर एक दिवस गुड मॉर्निंग, नमस्ते। हाउ आर यू? Sit down. आज आपण पाहूया निबंध लेखन। तर आपण इयत्ता दुसरीतून इयत्ता तिसरी मध्ये नुकतं झालेलो आहोत, म्हणजे जून महिना आहे हा। म्हणजे निबंध ही संकल्पना तुमच्यासाठी थोडीशी कठीण असेल, परंतु माहिती सांगणे ही संकल्पना तुमच्यासाठी कठीण आहे का? माहिती लिहिणे ही संकल्पना कठीण आहे का? नाही। निबंध हा शब्द थोडासा बाजूला ठेवायचा। आता आपल्याला एखादा विषय पाहिजे निबंधासाठी, तर आपल्या निबंध लेखनाचा विषय आपण आता ठेवू माझी शाळा। माझी शाळा। चला, मी तुमच्याकडूनच माहिती काढणार आहे। प्रत्येकानं आपल्या शाळेविषयी एक एक वाक्य बोलायचं आहे। चला, आकांक्षा। माझी शाळा खूप छान आहे। माझ्या शाळेत झाडे आहेत। माझ्या शाळेत खेळणी आहेत। आमच्या शाळेत फुलझाडे आहेत। माझी शाळा खूप सुंदर आहे। माझ्या शाळेत खूप मोठे ग्राउंड आहे। अशा प्रकारे निबंध तयार झाला। अशा पद्धतीनं घरातून येताना उद्या एक निबंध लिहून आणायचं आहे। आपण काय लिहून आणायचं आहे? त्या निबंधाचं नाव आहे माझी आई। आहे माझी। कोणता निबंध लिहून आणायचा आहे? उद्या सर्वांनी निबंध लिहून आणायचा, ठीक आहे? मग गुड मॉर्निंग, नमस्ते। I am fine. How are you? Sit down. तर काल आपण माझी आई हा निबंध सांगितलेला होता। कोणी कोणी लिहून आणला? उभे राहा। ज्यांनी ज्यांनी लिहून आणला ते उभे राहा। एवढ्या मुलांनी लिहून आणला, ठीक आहे? तुम्ही खाली बसा। ज्यांनी लिहून आणलेले नाही ते उभे राहा। एवढ्या ठिकाणीच लिहून आणलेले नाही। बर, ठीक आहे। ज्यांनी ज्यांनी लिहून आणले ना त्यांनी मला दाखवायचे वय। चल रे इकडे।
का नाही लिहिलं निबंध? कधी आला गावातून? कधी आला? बरं ठीक आहे, उद्या मात्र निबंध लिहून आणायचे. आलं लक्षात? नाही तर बघ. चल इकडे या. का नाही लिहिलं निबंध? कधी लिहिणार मग? लिहिशील? बरं ठीक आहे, चल लिहिशील. चल पुढचा निबंध काय नाही लिहिला? अरे निबंध का नाही लिहिला? निबंध का नाही लिहिला? निबंध का नाही लिहिला? अरे निबंध का नाही लिहिला? का नाही लिहिला? तुला बोलता येतं का? उद्या लिहून आणशील? उद्या लिहून आणायचं. हा मॉर्निंग, नमस्ते, सीधा. ज्या ज्या मुलांनी काल सांगितलेले निबंध लिहून आणलेले आहेत ते मुलं उभे राहा. उभे राहा. वही कुठे? आणि निबंध लिहिलं का? तुला मी कालपासून विचारतो, निबंध लिहिला का? अरे निबंध लिहिला का? कुठे? वही कुठे? निबंध लिहिला का? बोलता येतं का तुला?
काय विचारतो तुला, निबंध लिहिला का? अरे निबंध लिहिला का? अरे निबंध लिहिला का? मी काय विचारतो, निबंध लिहिला? तुला बोलता येतं? बोलता येतं का? निबंध लिहिला का तू? का नाही लिहिला? हो तर म्हण, नाही तर म्हण, का नाही लिहिला? मम्मी पप्पाला बोलवी. अरे लक्षात काल बसून चालले आपण सगळ्यांनी लिहून आणले, तू लिहून आणला नाही. Good morning, namaste. Thank you, sir. How are you, sir? I am fine. How are you? I'm fine. Thank you, sir. बालभारतीचा अभ्यासक्रम आपला पुढे झालेला आहे. पुस्तक द्या. रोहन ना काय नाव तुझं? चल रोहन. हा बोल आकांक्षा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? आम्ही शाळेत होतो, आम्ही शाळेत एका मुलाला जन्मापासून तुम्ही त्याची आई नसेल पाहिजे, तर माझ्या आईबद्दल निबंध लिहू शकेल का? सर द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. सर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. सर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हेच मला समजत नव्हतं. अगदी निशब्द होतो मी, त्या चिमुकल्यासारखाच. चुकलं होतं माझं, ही जाणीव मात्र मला झाली होती. काहीतरी बोलावं असं वाटत होतं, पण तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हता. त्याच्या भावनांच्या मुळाशी मी गेलोच नव्हतो. प्रेमानं त्याची चौकशी करायला हवी होती. काहीतरी उत्तर त्यानं दिलं असतं मला. खरंच माणूस सर्वांना एकाच पोटपट्टीनं कसा काय मोजतो? या भारतात शिकणाऱ्या या वयातल्या सर्वच मुलांना आई असेल नसेली, याचा सर्वांनी विचार करायला हवा. त्यांनी कोणाला सांगायचं? काय माहीत आजपर्यंत किती मुलांना मी हा निबंध लिहायला दिला आणि किती मुलांनी तक्रार न करता निमूटपणे लिहून आणला. माझ्या अनुभव संग्रहामध्ये आज एका नवीन अनुभवाची भर पडली. चला, या अनुभवाचा आपण सर्वांनी व्यवहारात उपयोग करूया.
भाव मनाचे सांगू कुणाला, हाक सांजवेळी मारू कुणाला, इवल्याशा घरट्यात मी माझाच नाही, जिथे चिमणी नाही तिथे कोणी नाही, तिथे कोणी नाही, तिथे कोणी